शेतकऱ्यांसाठी 10 मार्च संध्याकाळच्या झटपट ठळक बातम्या. 6 लाख शेतकरी कर्जमाफीला मुकले. शेतकरी रेड यादी जाहीर. आपले नाव तपासून घ्या. महात्मा फुले योजनेतील 45,000 शेतकरी कर्जमाफीला मुकले. सोयाबीनला भाव नसल्यामुळे साठवणूक. गहू हरभऱ्याची बाजारात विक्री जोरात. शेतमालाच्या दरावर परिणाम. बाजारात होत आहे विक्रमी आवक. खरीपातील पीक विम्याचा लाभ मिळणार कधी? आगर परिसरातील चित्र. शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा. पीक विमा भरण्यासाठी पैसे देऊ नयेत. पीक विमा भरण्यासाठी CSC केंद्राला शासनाकडून प्रति शेतकरी 30 रुपये रक्कम दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी अतिरिक्त पैसे देऊ नये. दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचे 769 कोटी रुपये मिळवू. प्रयत्न सुरू. रणजितसिंह पाटील यांची माहिती. थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नका. सरकारचे बँकांना निर्देश. वीज बिलात सवलती. शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारकडून सूचना. केंद्रीय कृषी पथकाने जाणून घेतल्या पीक विम्याच्या अडचणी. बाभळगाव भेट. शेतकऱ्यांनी केले मार्गदर्शन. पीक विम्यासाठी पद्धती सोपी करावी. बांगलादेशच्या आयात शुल्काने संत्रा उत्पादक संकटात. विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर जीवन मरणाचा प्रश्न. कवडी मोलाने संत्री विकण्याची वेळ. 2000च्या आमिषाने शेकडो महिलांना गंडा. परस्पर कर्जे घेऊन कोट्यवधींची फसवणूक. कोल्हापूरसह सीमा भागातही व्याप्ती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, पण बड्या उद्योगपतींचे लाखो कोटींचे माफ केले. हीच काय मोदी गॅरंटी? शरद पवार यांचा जोरदार हल्ला.